तिथं बुद्धी स्वीकारते. आणि ज्या बुद्धीनं ती स्वीकारली ती बुद्धी कधीच काही विसरू शकत नाही. मी कसा होतो, लोणगाव म्हणून माझं गाव आहे. हे जालना जिल्ह्यामध्ये राजूर गणपती म्हणून एक ते आमच्या तिथल्या एक जालन्या एक 2-3 जिल्ह्यामध्ये बुलढाणा, जालना, औरंगाबाद, जळगाव या सगळ्या जिल्ह्यांचा त्या राजूर गणपतीला एक घेरा बसलेला आहे आणि खूप मोठं अस्तित्व आहे. किंवा नामांकित आहे काय म्हणता येईल त्याला, एक भक्तीचं माहेरघर म्हणून गणपतीचं ठिकाण येते. त्या ठिकाणचं ते जसं गणपतीपुळे इकडं तसं एक राजूर गणपती आमचं तिथं. जन्म माझा तिकडं दुसरबीड, सिंदखेड राजा तालुका, जिजामाता जन्मस्थान त्या तालुक्यामध्ये दुसरबीड नावाचं गाव आहे. ते माझ्या मामाचं गाव, तिथंच जन्म झाला. आणि त्याच्यानंतर परत हालाकीचं जरा परिस्थिती आईवडिलांची नाजूक होती. मग त्यावेळेस काय आईवडिलाकडनं सांभाळ होत नव्हता. वर्ष दीडपर्यंत म्हणजे 6 महिने असल्यापासूनच आई असं पाठीला झोळणी म्हणतात ना, झोळणी माहिती आहे का तुम्हाला, झोळणी, तर ते झोळणी अशी बांधायची. त्या झोळणीत मला पाठीवर घेऊन कुठंतरी बाबळीच्या, लिंबाच्या अशा झाडाला असं ती झोका टांगून वगैरे तिथं ठेवायची. आणि पहिले कसं करायचं, आता हे मशिनरी वगैरे आल्यात, नवीन टेक्नॉलॉजी वगैरे, हे त्यावेळेस काही नव्हतं. रोड बनवण्याचं खडी फोडणारे खडी फोडायची. पण आमची आई रोज मजुरी म्हणून तिथं कामाला जाणार. वडील त्या काळात एक 200 रुपये महिना किंवा 300 रुपये महिना जेवून खाऊन, बोळसट स्वभाव होता वडिलाचा. म्हणजे त्यांचा स्वभाव असा आहे की 100ची नोट त्यांच्या हातामध्ये दिली तर त्यांना काही दुकानात आणायचं सांगितलं तर ते एक 20-25 रुपयाचं किंवा 50 रुपयाचं असं काहीतरी घेऊन या बाबा. तर ते बाकीचे पैसे तिथंच विसरून जाते, म्हणजे असा स्वभाव त्यांचा. त्याच्यामुळं वडिलांचा काही जास्त फारसा असा मला सहवास काही लाभला नाही किंवा काही नाही. ते त्यांचं भोळंपण देवानं दिलेलं, ते त्यावेळेस ते भोळंपण वाटायचं. पण ते भोळंपण समोर चालून जीवनामध्ये माझा खूप उपयुक्त ठरल हे मी त्याचा कधी विचार केला नव्हता. आणि मग आईकडनं माझा सांभाळ होईना झाला. पडीक जमीन, एक 2-3 एकर पडीक जमीन जशी आता आहे तशी तिथंच येते. मग त्या जमिनीत काही कसं पिकत नव्हतं, काय नव्हतं. 300 एकर मळ्याचे मुनीम म्हणजे आता त्याला मॅनेजर म्हणतात तिकडं, आमच्या तिकडे त्याला अकाउंटंट म्हणजे शेत सांभाळायचे 300 एकर. त्याचे मुनीम जे माझे आजोबा इमानदारीनं एवढे ग्रासल्या गेलेले होते ते की त्यांना कधी बेमानी कधी करताच आली नाही. घराच्या परिस्थितीवर त्यांचं कधी लक्ष नाही. आई तसं खडी टाकायची, रोडला काम करायचं, त्या कामाला जात होती. आणि आजोबा त्या मळ्यात काम करायचे मारोड्यांच्या. स्वतः कधी गवताची काडी नेली नाही घरी आणि लोकांसुद्धा नेऊ दिली नाही. त्यांच्या इमानदारीचं फळ कुठंतरी माझ्या नशिबात पडणार आहे हे सुद्धा माहीत नव्हतं. काय बोललं त्यावेळेस ते काय, म्हणजे ते विचारते माझे 1.5 वर्ष वय, घरचे सांगतात म्हणून ते सगळ्या गोष्टी कळतात मोठं झाल्यानंतर. त्या काळात काय नसतं, आपण बाळ असतो, लहान असतो. आणि त्याच्यानंतर मामाच्या गावाला मला मी नाही जाऊ शकत याच्यामध्ये असं एकदा मन असू द्या, जाऊ द्या. आता कसं काही गोष्टी कशा असतात पण सांगा वाटतात. 4 माणसांनी यावं, आपण एखाद्याला चांगली गोष्ट सांगावी किंवा आपल्यासारखं इतरांनी घडावं. मी घडलो, तुम्ही घडा. आपल्या कुठं 2 पैसे खर्च होणार नसेल, जशी माझी परिस्थिती होती तशी एखादी इतरांची पण घडव.